वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। अनिल कुमार पवारांच्या मुंबई आणि नाशिक मधील घरांवर ईडीने छापे टाकलेत। आयुक्त पदावर असताना त्यांनी पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांना प्रोत्साहन दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। दरम्यान त्यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर विरोधकांनी मंत्री दादा भुसेंवर जोरदार निशाणा साधलाय। तत्कालीन आयुक्तांवर धाड पडली ईडीची आणि त्यांना त्या पदावर माझ्या माहितीप्रमाणे नियमबाह्य पद्धतीनं बसवण्यात आलं। या संदर्भातलं मी जेव्हा माहिती घेतली तर त्यांचं पोस्टिंग माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना झालेली आहे। धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात। ईडी ही स्वायत्त संस्था आहे। जर त्यांच्या चौकशीमध्ये काही चुकीचं त्यांना आढळून आलं ते कारवाई करतील। आधी संजय गायकवाड, नंतर संजय शिरसाट, मग योगेश कदम आणि आता शिंदेचे तिसरे मंत्री दादा भुसे देखील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। दादा भुसेंचे नातेवाईक आणि वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांच्या घरावर ईडीने छापे टाकले। दरम्यान या कारवाईनंतर संजय राऊतांनी थेट दादा भुसे यांच्यावर निशाणा साधलाय। एकनाथ शिंदेच्या काळात अनिल कुमार पवारांची नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती केल्याचा आरोप राऊतांनी केलाय। तर राऊतांच्या आरोपांना दादा भुसेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय। वसई विरार महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवर धाड पडली ईडीची आणि त्यांना त्या पदावर माझ्या माहितीप्रमाणे नियमबाह्य पद्धतीनं बसवण्यात आलं आणि दादा भुसे यांचा आग्रह होता हे मी अनेकदा पाहिलाय। उद्धव ठाकरे, सन्माननीय उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असताना ती नेमणूक व्हावी अशी त्यांची भूमिका होती, पण ती एकनाथ शिंदे यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली। दररोज जे काही 9:30 वाजता पोपट येऊन बोलतो आणि खोटे नाटे आरोप करतो दररोज नेहमीप्रमाणे, आणि त्याप्रमाणे हा आरोप झाल्याच्या नंतर आपल्या पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमध्येच या विषयातलं मी माहिती काढायला घेतली। त्याने असा आरोप केला की पवार हे माझे नातेवाईक आहेत। हो, ते माझे दूरचे नातेवाईक आहेत, मी काही नाकारत नाही। त्याने सांगितलं की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडून मी त्यांचं तिथे पोस्टिंग करून घेतलं। मग या संदर्भातलं मी जेव्हा माहिती घेतली तर त्यांचं पोस्टिंग माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना झालेली आहे। अनिल कुमार पवारांच्या मुंबईतील घरावर ईडीने केलेली कारवाई आता पूर्ण झाली आहे। मंगळवारी सकाळी 7:30 वाजता सुरू झालेली कारवाई अखेर 22 तासानंतर पूर्ण झाली आहे। वसई विरार महापालिकेच्या हद्दीतील बेकायदा बांधकामांना छुप प्रोत्साहन देण्याच्या प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे। ईडीने आपल्या कारवाईत कुणालाही ताब्यात घेतलेलं नाहीये। काही कागदपत्र, हार्ड डिस्क मध्ये मोठा डेटा ईडीने जमा करून घेतला असल्याची माहिती समोर आली आहे। नाशकातील पांडव लेणीच्या पायथ्याशी असलेल्या अनिल कुमार पवारांचा प्लॉट कागदोपत्री जमा केलाय। अनिल कुमार पवारांच्या नाशिक मधील घरात 1,20,00,000 रुपये सापडलेत। माजी पालिका आयुक्त अनिल कुमार पवारांचे धागेदोरे दादा भुसेंपर्यंत असू शकतात असा आरोपही संजय राऊतांनी केलाय। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी राऊतांकडून करण्यात आली आहे। तर ईडी स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे तिथे राऊत असो किंवा भुसे, चुकी झाल्यास ईडी कारवाई करणार असं म्हणत भुसेंनी देखील राऊतांवर पलटवार केलाय। आता ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर, याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात, कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती, आजही आहे। शिफारस जर एखाद्या मंत्र्याची असेल तर हे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत पोहोचतात असं त्यांचं म्हणणं आहे। बघा, मी पहिलेच सांगितलं, ईडी ही स्वायत्त संस्था आहे। जर त्यांच्या चौकशीमध्ये काही चुकीचं त्यांना आढळून आलं ते कारवाई करतील। तिथं कोण पण असू दे, तिथे दादा भुसे पण असला, संजय राऊत पण असला, कारवाई होईल।
ईडीच्या कारवाईनंतर अनिल कुमार पवार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर अनेक प्रकरणात तक्रारी देखील करण्यात आलेल्या आहेत. अनिल कुमार पवार हे वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त आहेत. काही दिवसांपूर्वीच अनिल कुमार पवारांची आयुक्त पदावरून बदली करण्यात आली होती. अनिल कुमार पवारांची मुंबई महानगर विभागाच्या SRS चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल कुमार पवार हे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचे नातेवाईक आहेत. एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांमागचं शुक्ल काष्ट संपण्याचं नाव घेत नाही. एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांवरून आधीच विरोधकांनी सरकारची कोंडी केली आहे आणि आता वसई विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांवरून विरोधकांनी थेट दादा भुसेंना टार्गेट केलंय. त्यामुळे अनिल कुमार यांच्यासह मंत्री दादा भुसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.